नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर योजनांसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती व मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. तर येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांपासून ते लाडक्या बहिणींपर्यंत जे विविध लाभार्थी आहेत, तर या विविध 5 ज्या योजना आहेत, तर या 5 योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर आता या 5 योजना कोणकोणत्या आहेत, तर याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची योजना, तर जिचा जी-आर यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला, तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना. तर येथे पाहू शकता की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत नुकताच जी-आर प्रसिद्ध करण्यात आला. तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27,15,796 लाभार्थी असून यांना ऑनलाईन बोर्डवरती म्हणजेच महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे डिसेंबर महिन्याची पेन्शन जमा करण्यात येणार आहे आणि ही पेन्शन डिसेंबर महिन्याची जी पेन्शन आहे ती तुम्हाला डी-बी-टी पोर्टलद्वारे येत्या 8 दिवसामध्ये जमा होणार आहे. तर येत्या काही दिवसामध्ये ही पेन्शन जमा होईल आणि जे कॅन्डिडेट ऑनबोर्ड नाहीत त्यांना ही पेन्शन यापूर्वीच्याच बीम्स प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे आणि यांना लवकरात लवकर आधार सीडिंग करून घेण्यासाठीचं आवाहन या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जी-आरमध्ये करण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, ही देखील महत्त्वाची घोषणा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अनुदान मंजुरी झालेली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर त्यांना जे अनुदान आहे, ज्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, आता या अनुदानाचे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु लक्षात घ्या, हे अनुदान प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या तारखेला जमा होणार आहे आणि हे जानेवारीच्या महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तिसरी बाब म्हणजेच आशा सेविका जे संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत व मदतनीस आहेत यांच्यासाठी आहे. तर डिसेंबर महिन्याचं त्यांचं मानधन व प्रोत्साहनपर भत्ता मिळण्यासंदर्भातला अधिकृत जी-आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर याच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील आशा सेविका आणि मदतनीस मानधनाच्या प्रतीक्षेत होत्या आणि त्यांना याचबरोबर प्रोत्साहनपर भत्ता देखील वितरित करण्यासंदर्भातला जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आशा सेविका असतील किंवा मदतनीस असतील, तर यांना हा डिसेंबर महिन्याचं मानधन व प्रोत्साहनपर भत्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. यासोबत चौथी महत्त्वाची योजना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी लाडकी बहीण योजना. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता ₹1,500 त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप देखील अर्ज अप्रूव्ह आहे, परंतु इतर कारणांमुळे तुम्हाला लाभ मिळू शकला नाही आहे किंवा आधार सीडिंग झालेलं नाही आहे. तर अशा कारणामुळे ज्या महिलांना हे हप्ते मिळाले नव्हते, त्यांचे देखील ₹1,500 डिसेंबर महिन्याचा राहिलेला हप्ता येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. याचबरोबर पुढची महत्त्वाची योजना म्हणजेच पी-एम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता. तर अशा या 2 महत्त्वाच्या योजना आहेत. तर यांचे देखील हप्ते पुढील महिन्याच्या कालावधीमध्ये जमा केले जाणार आहेत. तर पी-एम किसान सन्मान निधी अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता, तर या दोन्ही योजनांचे अद्याप तारखा घोषित करण्यात आल्या नाही आहेत. परंतु या पी-एम किसान योजनेचा 18वा हप्ता ₹2,000 तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6वा हप्ता तोही ₹2,000 आहे. तर जानेवारी महिन्यामध्येच जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप अशी तारीख आलेली नाही आहे. या संदर्भात घोषणा होईल आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. तर अशा प्रकारे ह्या ज्या 5 योजना आहेत, तर या योजनांचा लाभ जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आणि योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.